समजे क्या आगळा वेगळा याच्यासाठी आहे, या क्लासमध्ये आपण म्हणजे संदीप ससाने सर सर्वच्या सर्व विषय स्वतः शिकवतात, त्यांना शिकवायची खूप आवड आहे. त्याच्यामध्ये पोरांनो दररोज 10 मिनिट तुम्हाला जनरल नॉलेज शिकवलं जातं. 10 मिनिट, ठीक आहे. 10-15 मिनिटांमध्ये कधी कधी 15 मिनिटं होतात ते दररोज. त्याचबरोबर जे काही स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारे विषय आहे, जसं की मॅथ आहे, मॅथ म्हणजे गणित आहे. त्यानंतर पोरांनो आहे इंग्लिश. मग तुम्ही म्हणा सर आम्हाला ना याच्या पेपरला, नवोदयच्या पेपरला इंग्लिश नाहीये. मग नवोदय झालं की झालं का तुमचं शिक्षण? पुढंच नाहीच काय शिक्षण. अरे बाबा, इंग्लिश ग्रामर कुठं पण जा, कुठेही जा, कुठल्याही परीक्षेला जा आणि कुठल्याही नोकर भरतीच्या परीक्षेला जा, कुठल्याही स्पर्धा एंट्रन्स एक्झामला जा, इंग्लिश आहे. त्यानंतर आहे मराठी, आपली आवडती प्रिय प्रिय भाषा मराठी. व्याकरण, मराठी व्याकरणही शिकवतात संदीप ससाने सर. मॅथ, इंग्लिश, मराठी. त्यानंतर आहे मॅट, MAT, मॅट. मॅट म्हणजे चटई नाही, तर मेंटल ॲबिलिटी टेस्ट, म्हणजेच काय रे, मानसिक क्षमता चाचणी. आणि सर्वात महत्वाचा जो विषय आहे GS, जे की सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हालाही माहीत असणं गरजेचं आहे, तुमच्या भावांना, बहिणींना, मम्मी पप्पा सगळ्यांना. GS म्हणजे काय? जनरल स्टडी. जनरल स्टडी किंवा याला आपण GK म्हणू शकतो. GK म्हणू शकतो, जनरल नॉलेज, किंवा काही काही लोक म्हणतात GS म्हणजे काय? जनरल स्टडी म्हणजे सामान्य अध्ययन, ठीक आहे, हे बी चालते. GK असे हे 5 विषय जे की महत्वाचे आहेत कुठल्याही परीक्षेमध्ये, ते आपण घेतो. सगळ्यात जास्त दिवस काय घेतो तर मॅथ घेतो पोरांनो. 3 ते 4 दिवस मॅथ घेतो, 1 दिवस मेंटल ॲबिलिटी टेस्ट, 1 दिवस इंग्लिश, 1 मराठी, 1 GK दररोज आहे म्हणलं तरी चालेल, काही विषय नाही, ठीक आहे. तशा पद्धतीनं आहे. तुम्हाला एक 300 पानाची मोठी वही करायची आहे. 10 जून पर्यंत तुम्ही वही बनवू शकता. 10 जूनच्या नंतर जर कुणाकडे वही नसेल तर मग तो कोणी असेल, मी त्याला क्लासमध्ये बसू देणार नाही. 10 जून पर्यंत तुम्हाला वही बनवायची आहे भाऊ. ओके, 10 जून पर्यंत. आज आहे 8 जून. 10 जून पर्यंत तुम्ही ती वही बनवायची आणि त्या वहीमध्ये 5 भाग करून तिथे तिथे तुम्हाला लिहायचं आहे, व्यवस्थित लिहायचं आहे. हा, आणि एक दुसरी 100 पानाची वही स्पेशल जनरल नॉलेजला करायची आहे. त्या वहीचं नाव आता आजपासून तुम्ही टाका, कोण कोण वही बनवली ती लगेच ग्रुपला टाका मला आजपासून. ठीक आहे. जनरल नॉलेजची एक वही बनवायची आहे, GKची एक वही बनवायची आहे. GKची 100-200 पानाची तुमच्या पद्धतीने लिहायची. आता किती पानाची, 200 केलं तरी चांगली गोष्ट आहे, 100 पानाची केली तरी चांगली गोष्ट आहे. 100 ते 200 पानाच्या मध्ये करून टाका जनरल नॉलेजची. त्या वहीला नाव देऊ शकता तुम्ही GK स्पेशल. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला, आणि मग क्लास व्यवस्थित जे काही लिहून देतो ते लिहून घेत मस्तपैकी क्लास करायचा. तर पोरांनो बघा, अरे किधर जा रहा है भाई. पोरांनो आज आहे जागतिक, म्हणजे 8 जून हा जागतिक महासागर दिवस म्हणून साजरा केला जातो, वर्ल्ड ओशियन डे. आणि पोरांनो मी कालच ओशियनला जाऊन आलो, आम्ही कालच जाऊन आलो समुद्राला. मग समुद्र आणि महासागर एकच का? ओशियन अँड सी म्हणजे सारखेच का? ओशियन म्हणजे महासागर आणि सी म्हणजे समुद्र. तर सी हा एक छोटासा भाग असतो ओशियनचा, कळला का? ओशियन खूप मोठा असतो. जगामध्ये समुद्र आहेत 50 आहेत, यापेक्षा कमी जास्त आहेत. पण मात्र जगामध्ये पोरांनो तुम्हाला लिहायचे थोडं काही जे ऐकू आलं ते, जगामध्ये महासागर किंवा ओशियन आहेत. ओशियन आहेत 5, ओनली 5. खरं तर 4च होते, पण 2000 मध्ये आणखीन एका ओशियनला मान्यता देण्यात आली. त्या 5व्या ओशियनचं नाव आहे पोरांनो साऊथ ओशियन. साऊथ ओशियन. अशा पद्धतीनं 5 जे ओशियन आहेत, हे 5 ओशियन
च्या संरक्षणासाठी हे ओशियनचं खूप महत्व आहे. काय महत्व आहे बरं? तर तुम्ही जे श्वास घेता, ते श्वास घेतो त्याच्यामध्ये आपण पोरांनो 78% ऑक्सिजन घेतो आत. ठीक आहे, म्हणजे जे काही ऑक्सिजन घेतो तर ते ऑक्सिजन बनण्याचं काम 70% ऑक्सिजन कुठे बनतो माहितीये का तुम्हाला? समुद्रात बनतो. 70% ऑक्सिजन समुद्रात बनतो. त्यानंतर पोरांनो, जे काही समुद्रामध्ये अन्न तयार होतं, समुद्रामध्ये अन्न तयार होतं का? अरे होतं. समुद्रामध्ये मासे आहेत. तुम्हाला वाटतं कुठं तिथं तयार होतं अन्न? अरे समुद्रातले मासे खातो की नाही आपण? नसाल तुम्ही खात, पण जास्तीत जास्त लोक खातात. मासे आहेत, खेकडे आहेत, हा, आणखीन काय काय आहेत खायचे जे काही आहेत प्राणी, ते समुद्रात आहेत. त्याच्यापासून ती वेगवेगळ्या या माशापासून तेल पण बनतं. ठीक आहे, या माशापासून खत पण बनतं पोरांनो. ठीक आहे, खेकड्यापासूनही खत बनतो. झिंगे आहेत, कोळंबी म्हणतो त्याला आपण, कोळंबी आहेत. असे वेगवेगळे मासे म्हटलं, खेकडे म्हटले, कोळंबी म्हटलं, अनेक वेगवेगळे प्राणी या समुद्रात आहेत. त्याचबरोबर पोरांनो, समुद्रामध्ये तेल पण भेटतं. तुम्हाला माहितीये का? मुंबई हाय नावाचं एक ठिकाण आहे आपल्या महाराष्ट्रात, त्या मुंबईमध्ये. मुंबई हाय म्हणतात त्याला, मुंबई हाय. 3 फेब्रुवारी पोरांनो, 3 फेब्रुवारी 1972 ला, 3 फेब्रुवारी 1972 ला तिथे एक तेलाची विहीर खोदली गेली. कुठे? मुंबई हाय या ठिकाणी. म्हणजे हे समुद्रामध्ये काय काय भेटतं? खनिज भेटतं, तेल भेटतं, आणि त्याच्यापासून त्या त्या देशाचा विकास पण होतो. समुद्रामधून वाहतूक पण होते पोरांनो. कशाची वाहतूक होते? माणसाची वाहतूक होते, मालाची वाहतूक होते. जे काही आपल्या देशामध्ये माल पिकतो ना, तो माल दुसऱ्या देशाला जर न्यायचा असेल तर बसने नेता येत नाही, ट्रकने नेता येत नाही, ट्रॅक्टर मध्ये बसून नेता येत नाही, तर विमानामध्ये पण नेता येत नाही. तर कशाने न्यावं लागतं? बोटीने न्यावं लागतं, जहाजाने न्यावं लागतो. आणि हे जहाज कुठे चालतं तुम्हाला माहित आहे? समुद्रात चालतं. तर तुमच्या तळ्यामध्ये चालेल का? विहिरीमध्ये चालेल जहाज? एवढा मोठा जहाज असतं. तुमच्या गावाएवढं एक एक जहाज असतं, आपल्या गावाएवढं एक एक जहाज असतं. तर हे सगळं कुठे चालतं? त्या समुद्रामध्ये. आणि समुद्र खूप खूप महत्वाचा आहे पोरांनो. आणि त्याचबरोबर तुम्हाला म्हटलं मी, तिथं अन्न भेटतं, म्हणजे आपल्याला ऑक्सिजन भेटतो त्या समुद्रापासून. आणि असे समुद्र आपण काय करत आहोत? तर घाण करत आहोत. त्या समुद्रामध्ये प्लास्टिक टाकत आहोत, त्या समुद्रामध्ये कचरा टाकत आहोत, आणखीन काय काय टाकत आहोत. आणि त्या समुद्राचं पाणी मग वाढत आहे. आणि त्याच्या बाजूला जे काही मोठे मोठे देश आहेत, एक देश आहे पोरांनो पॅलिफिशियन नावाचा, पॅलिफिशियन. तर तो पॅलिफिशियन नावाचा देश पोरांनो आता तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. का बरं? हे जे काही लोकसंख्या एवढी वाढली आहे जगामध्ये, या लोकांनी जातात मस्तपैकी समुद्राला जातात, काहीतरी आपल्याकडे घेऊन त्या समुद्रात टाकतात, आणि समुद्राची पाण्याची पातळी वाढते. समुद्र किनाऱ्यावर जे काही गाव आहे, देश म्हणतो मी, देश देखील पाण्याखाली जात आहेत. आपल्या मुंबईमध्ये तसंच आहे. मुंबई आहे एवढीशी वाटते तुम्हाला इथं मुंबई आपली, पण त्या मुंबईमध्ये जर असाच तुम्ही समुद्र किनारा जर घाण केलो तर काय होईल माहितीये का? तर ते मुंबई देखील पाण्यामध्ये जाईल, आणि आपली एवढी सुंदर 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 असली मुंबई, आपल्या भारताची शान असलेली, नष्ट होऊन जाईल. आणि म्हणून तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? तर या समुद्राचं, या महासागराचं, या ओशियनचं संरक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून ओशियन दिन साजरा केला जातो दरवर्षी 8 जून रोजी. आणि 1992 ला पोरांनो एक सर्व देशांची एक वसुंधरा परिषद, पृथ्वी परिषद नावाची एक परिषद भरली होती. जगातले शाने लोक एका ठिकाणी जमले होते, आणि त्यांनी सांगितलं की बाबा हो, समुद्र महासागरांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. लोकांना कळत नाहीये काय महासागराचं संरक्षणाचं महत्व. आणि 1992 ला त्या परिषदेमध्ये तशी विचार झाला, आणि 8 जून 2008 रोजी पहिला महासागर दिन साजरा करण्यात आला. 8 जून 2008 रोजी, 8 जून 2008 रोजी पहिला महासागर दिन साजरा करण्यात आला. वर्ल्ड ओशियन डे पहिला कधी? 2008 साली. आणि तेव्हापासून पोरांना आपण महासागर दिन साजरा करतो. अतिशय महत्व आहे या महासागराला. मग आता तुम्हाला म्हटलं
की आपल्या या पृथ्वीवर 71% पाणी आहे रे. मला वाटतं जमिनीच आहे, कारण तुम्ही पाणी बघितलंच नाहीये. या पृथ्वीवर पाणी किती आहे? 71% पाणी आहे. अरे पाणी किती आहे रे पोरांनो? 71%. आणि मग जमीन किती आहे? 29. किती पर्सेंट आहे? 29%. अरे किती आहे जमीन? आवाज येतो की नाही? 29% जमीन आहे. मग जमीन लय आहे का पाणी लय आहे? पाणी लय आहे. हे सगळं पाणी आहे. पाणी आहे. ब्ल्यू 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 दिसते ना, हे सगळं पाणी आहे. पाणी आहे, सगळं पाणी आहे रे, पाणी आहे. ठीक आहे. आणि जमीन कोणती आहे? जमीन हे हे सगळे खंड, कॉन्टिनेंट, हे सगळे जमीन आहे. एवढीच आहे जमीन, जास्त नाही आहे जमीन, थोडी आहे. आणि जर तुम्ही समुद्र जर चांगला नाही ठेवलं तर हे जमीनही संपून जाऊ शकते, कारण हे पाणी येईल. इथं यायला काही लय वेळ लागेल का? पाणी इथे यायला, इथे यायला का लय वेळ लागेल का? नाही लागणार. हा, समुद्र जर खवळला किंवा समुद्रामध्ये जर घाण टाकली किंवा समुद्र जर प्रदूषित झाला, दूषित झाला, तर मग किंवा जे काही हिमनद्या असतात, हिमनद्या, ग्लॅशियर, हिमनद्या असतात माहिती का तुम्हाला? जसं आपल्या साध्या पाण्याच्या नद्या असतात ना, तशा बर्फाच्या बी नद्या असतात. त्या बर्फाच्या नद्या जर वितळल्या तरी देखील समुद्राचं पाणी वाढू शकतं. आणि ते कशामुळे होतं? तर आता बघा, आता उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला होता की नाही? मे महिन्यात पाऊस कधी येतो? जून महिन्यात. पण यावर्षी कधी आला? मे महिन्यात. हे असं काहीतरी होऊन जातं आणि याच्यामुळे काय होतं? हे समुद्राचं पाणी वाढू शकतं. तर बघा, याच्यामध्ये जे मी तुम्हाला 5 महासागर सांगितले, 5 ओशियन सांगितले, त्याच्यामध्ये सर्वात मोठा ओशियन जो आहे ना पोरांनो, कोणता आहे? कोणता आहे सर्वात मोठा ओशियन? अरे अपना हो चुका है भाई, पैसिफिक. कौन सा है? याद नहीं रखते तुम लोग. कौन सा है? पॅसिफिक. सगळ्यात मोठा ओशियन आहे पॅसिफिक. त्यानंतरचा 2 नंबरचा ओशियन आहे पोरांनो अटलांटिक. कोणता आहे? अटलांटिक. 3 नंबरचा ओशियन आहे पोरांनो, त्याला आपण इंडियन म्हणू शकतो किंवा हिंदी म्हणू शकतो. ठीक आहे, हिंदी महासागर म्हणा किंवा इंडियन ओशियन म्हणा. इंडियन ओशियन आपल्या इंडियाच्या नावावरून आलं रे हा ओशियन. हा, त्यानंतर आहे रे पोरांनो साऊथ ओशियन. साऊथ, साऊथ ओशियन. आणि सगळ्यात शेवटचा आहे आर्कटिक ओशियन. आर्कटिक ओशियन. आणि मग तुम्हाला लक्षात ठेवायचे पोरांनो ट्रिक याची, पैसा. समुद्रामध्ये पैसा नावाचा एक प्राणी राहतो, तुम्हाला माहिती आहे का? राहतो तो पण पैसा. पी म्हणजे पॅसिफिक, हा, ई म्हणजे काय? अटलांटिक. आय म्हणजे यस म्हणजे साऊथ. ये म्हणजे आर्कटिक. कोणता? आर्कटिक. कोणता? आर्कटिक. 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 ठीक आहे, हे 5 ओशियन आहेत. याच्यामध्ये सर्वात मोठा ओशियन आहे पोरांनो पॅसिफिक. मरियाना नावाची एक गर्ता किंवा एक खोल जी जागा आहे, तर ती देखील या पॅसिफिक ओशियन मध्ये आहे, मरियाना. ठीक आहे, आणि सर्वात खोल असा हा ओशियन आहे. त्यानंतर 2 नंबरचा मोठा ओशियन आहे. आणि बघा तुम्ही बघू शकता, हे जो ओशियन आहे ना पॅसिफिक ओशियन, हे इकडे, हे सगळा पॅसिफिक ओशियनचा भाग आहे. हे इकडे साऊथ, हा, आणि इकडे हे नॉर्थ ओशियन, नॉर्थ पॅसिफिक ओशियन, हे इकडे, हे असा सगळा या पॅसिफिक ओशियनचाच भाग आहे बरं का. त्यानंतर इथं आहे मध्ये, हे मध्ये असा यस मध्ये, यस, हे आहे कुठला ओशियन आहे ना? अटलांटिक. दिसतंय का? हे अटलांटिक ओशियन आहे. यस नाव आहे, यस होतं बघा, यस आकार आहे का नाही याला? यस आकार आहे याला, आहे का नाही? अरे बघा ना, आहे का नाही? हे बघा ना तुम्ही, बघा ना, यस आकार आहे. येस कशाला? अटलांटिक ओशियनला. आणि हे अटलांटिक ओशियन जर बघितलं आपण
तर नॉर्थ इकडे नॉर्थ अमेरिकाला आहे, हे नॉर्थ अमेरिका आहे, हे साऊथ अमेरिकेच्या जवळ आहे आणि आफ्रिकेच्या जवळ आहे आणि युरोपच्या जवळ आहे की नाही, युरोपला पण जवळ आहे तो, हे 4 कॉन्टिनेंटला जवळ आहे. आणि बघा इथे त्यानंतर इंडियन ओशियन, हे इंडियन ओशियन जर बघितलं आपल्या नावावरून, आपल्या भारताच्या नावावरून इंडियन ओशियन नाव दिले त्याला, असा एकमेव ओशियन आहे त्याला कुणीतरी देशाच्या नावावरून नाव दिलेलं आहे इंडियन ओशन. त्याला आणखी एक नाव आहे हिंदी महासागर. कोणतं? इंडियन ओशनलाच म्हणतात, काय म्हणतात? हिंदुस्थान, आता पण म्हणतात हिंदुस्थान, हिंदी महासागर. त्यानंतर बघा हा इंडियन ओशन जो आहे ना, हे आफ्रिका कॉन्टिनेंट आहे, म्हणजे आफ्रिका खंड आहे. ठीक आहे, आफ्रिका देश म्हणजे आफ्रिका जे काही खंड आहे त्याच्यात भाग आहे तो. ठीक आहे, आफ्रिका. आणि हा आशिया, जगातला सर्वात मोठा खंड कोणता आहे रे? आशिया. ठीक आहे, लार्जेस्ट कॉन्टिनेंट कोणता आहे? तर एशिया आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आहे बघा इथे, इथे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे इथे. म्हणजे आपला इंडियन ओशियन जो आहे ना, तर 3 देशांना लागून आहे, 3 कॉन्टिनेंटला लागून आहे, आफ्रिका, एशिया आणि ऑस्ट्रेलिया. त्यानंतर आहे पोरांनो 4 नंबरचा मोठा ओशियन आहे साऊथ ओशियन. हा साऊथ ओशियन साऊथलाच आहे. साऊथ ओशियन कुठे आहे? हे साऊथलाच आहे. हे बघा या कुठल्या पण मॅप मध्ये जे वरची दिशा असते ना, ही नॉर्थ असते कधी पण. आता तुमची नोटबुक जरी घेतली तुम्ही, तर नोटबुकचा वरचा भाग कुठला असतो? नॉर्थचा असतो. उजव्या हाताचा भाग कोणता असतो? ईस्ट असतो, इकडचा. आणि डाव्या हाताचा भाग कोणता असतो? वेस्ट. आणि खालचा जो असतो तो साऊथ असतो. ओके, लक्षात ठेवायचं कधी पण. मग आता हा साऊथ ओशियन जो आहे तो साऊथलाच आहे. साऊथ ओशियन कुठे आहे? साऊथलाच आहे. हे बघा अंटार्क्टिका खंडाजवळ, या अंटार्क्टिका मध्ये एक पण माणूस नाही. अंटार्क्टिका हा काय कॉन्टिनेंट आहे, इथे एक पण माणूस नाही. ठीक आहे, तिथे काय माणूस नाही, तिथं आणखी काही तिथे लोक गेले नाही. आपल्यासारखे काही जाऊन शास्त्रज्ञ लोक गेलेले आहेत, पण बाकी लोक नाही राहत तिथे. साऊथ ओशियन. आणि शेवटचा ओशियन जो आहे तो आहे आर्कटिक ओशियन. तो आहे नॉर्थ पोलला, नॉर्थ पोल या ठिकाणी आहे आर्कटिक ओशियन. समजे क्या? तो ओशियनच्या बाबतची काही ही जी काही माहिती होती किंवा ही काही जनरल नॉलेज होतं, हे माहित होणं गरजेचं